हे बघा, हा मँग्रोवचे झाड आहे ते. बऱ्यापैकी पाणी भरलेलं आहे. हा बघा, अच्छा हा तेजपत्ता हा बघू शकता. हे बघा, हे सगळं बिया तयार झाल्यात. आता ह्या 15-20 दिवसात पण काजू तयार होतील. हे हापूस आंब्याला अशा प्रकारचा मोर एक बारीकसा आंबा आलेला आहे इथं बघा. हा बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी आपलं स्वागत आहे. बरेच दिवस आपल्या चॅनलला व्हिडिओ आलेला नाही. आता आज मी गावी आलेलो आहे आणि बरोबर आपण पाहू शकता इथे आमचा मनसा डोंगा पूर्ण मँग्रोव्जने भरलेला आहे. इथे पहिलं जे खडकाळ होतं ते तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार. इथे दगडांची पूर्ण रेती होती, तर त्या ठिकाणी आता बरेच असे मँग्रोव्ज तयार झालेले आहेत. 2-3 वर्षात हे सगळे इथे तयार झालेले आहे, बघू शकता. तर जवळ जाऊया आपण इथे. हे बघा, हा मँग्रोवचे झाड आहे ते आणि तिकडे नदी आहे. थोड्याच आपण कळपाट्याची शेती बघूया. याच्या पलीकडे नदी आहे आणि जेव्हा पाणी भरतो ना तर पूर्ण इथपर्यंत भरतो आणि तो तिथं काठोकाठ लागतो. आता भरती चालू आहे, तुम्हाला थोडा दाखवतो. तिकडे नदीच्या साईडला काठाला गेल्यानंतर पण ते भरती इथपर्यंत जाते. मित्रांनो, आता आपण कडव्या पावट्याच्या शेतीमध्ये आलो आहोत. इथं बघू शकता आताशी यांची सुरुवात झालेली आहे. एखाद्या महिना 2 महिन्यापर्यंत तिथे याला कडवे पावटे लागतील. हे बघा, पूर्ण खोल पूरपर्यंत गेली आहे ती सगळी कडव्या पावट्याची शेती आहे. इथे एक विहीर आहे, तर बघूया जरा विहिरीला पाणी आहे का. शेतीच्या साईडून जायचं कधी पण ते चांगलं असतं. पाणी आहे का? बऱ्यापैकी पाणी भरलेलं आहे. हे कोणाची बाग? तुमची आहे का? चला यांच्या बागेमध्ये जाऊया, काय काय आहे बघूया. कुठली झाडं लावल्यात? कुठली झाडं लावल्यात? नारळाची झाडं आहेत तिकडे आहे. अच्छा, हे नारळाची झाडं आहेत. हे बघा, पेरू आहे आणि ते पेरू पण लावलेले आहेत. छोटीशी बाग बनवलेली आहे बाबांनी. ती विहीर तुमचीच का? ती विहीर तुमची? हो. अच्छा, नारळ झाले काय? झाड आहे पण साला येत नाही अजून. कुठला? हा कसला आहे? हा हा, कसला? लिची येतं तो फणसासारखी लिची? बारीक बारीक बघ, फळ असं फणसासारखे. हा. लिची तिथं झाड आहे. अच्छा अच्छा, काळी बी. मी कधी बघितलं नाही. कसं असं खायला? अरे लिची ती असते ना का, हे मे महिन्यामध्ये होते गाड्याच्या गाड्या भरून येतात. अच्छा, आणि इकडे पेरू. हा दालचिनीचा झाड आहे तिकडे. कुठला? हा मध्ये फुलला आहे ना, हा वाला तो दालचिनीचा आहे. दालचिन. दालचिनीचे ते तेजपत्ता टाकतात ना. अच्छा, तेच पत्तावाला. हो आपण फोडणीला जेवणात देतो ते. हो. हा तेच पत्त्याचं झाड आहे. मग हे सुकं करून आपण वापरू शकतो ना? हा? सुकं करून. हो. अच्छा, आणि हे कोणाचं माळ? हा प्रमुख आहे. अच्छा अच्छा, हा पण तोच झाड आहे की काय? हाच दालचिनीचा झाड. हां बघा, अच्छा हा तेजपत्ता हा बघू शकता. आपण जो जेवणाच्या फोडणीसाठी, चिकन रस्स्याच्या फोडणीसाठी आपण जो वापरतो ना, तो हा तेजपत्ता. हा सुकवून आपण वापरू शकतो. बघा किती झाड फुललेलं आहे. बाकी सगळी इथे नारळाची झाडं आहेत. नारळसुद्धा झालेली आहेत. एक भेटला आहे बाबाला नारळ. पाणी आहे काय? नाही शिकलंय बघ. अच्छा, पण नारळ चांगला आहे तो. हां, हे जे फुलं पण आपण वापरतो ना, हे बघा हे फुलं. हो. अरे मोठा होता, लॉकडाऊन मध्ये तोडला आणि अर्धा केला. अच्छा अच्छा, मोठा होता, हवे खाली तोडलेला. सुकवा लागेल ते. तेजपत्ता असं पाता हे काढून हे सुकवायचं. बरोबर. हे कसं नाही पानं काढून मुंबईला याच्या खाण्यामुळून नाही. एक घेऊन जातो. नाही घे रे. बरं बरेच काम आहे. प्रमोद तुझी एक तेजपत्ता घेऊन जातोय. नाही आहे आम्ही. तुमचंच आहे ना? आमचंच आहे ते. हां, बघा बाबांच्या परवानगीने मी एक तेजपत्ता पान घेऊन जातोय. त्याला सुकवून वापरणार आहे. हा नंतर ती लोक टोलवून टाकणार. अच्छा अच्छा, ठीक आहे. चला इथून जायला का? हां, इथून रस्ता. इथे विहीर आहे. तुमची कंबाईन विहीर आहे काय? हो. अच्छा, आहेत बरे. नारळ झाले त्याच्यावर. मोहर पण आले त्याला.
ती फोड पडला त्यांचे साल हे पळवणारे ठेवत नाही. हां हो. चला जी बाग पाहून झाली आता तर आपण कडव्या पावट्याच्या शेतामध्ये जाऊया. विहिरीला पाणी मुबलक लागतं बघू शकता इथे, कारण काय ते बाजूलाच नदी आहे. काय म्हणताय आहेत का? तर बघा सुकी पानं बघूया तेजपत्त्याची कुठे आहेत. अच्छा अच्छा हां हां हे बघा सुकल्यानंतर हे तेजपत्त्याची पानं इथे इथे टाकलेली आहेत. हे नाहीत का? ओके अच्छा अच्छा हां मोठा झाला तुम्ही टाकला. अच्छा अच्छा हां हां अच्छा अच्छा. हे जे संपूर्ण सभोवताली बघू शकता ही कडव्या पावट्याची शेती आहे. इथे तूर सुद्धा आहे. तुरीला तुरी पण आलेल्या आहेत बघा, बऱ्याच तुरी आलेल्या आहेत. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी गावी आलो म्हणून म्हटलं जरा ब्लॉग करूया, त्या अनुषंगाने हा ब्लॉग करत आहे. इथे बघा रोडच्या बाजूला आपण बघू शकता इथे शेती केलेली आहे. ही सगळी भाजीपाल्याची शेती आहे इथे. आणि इथे बघू शकता काजूला कसा मोहर आला आहे बघा. आत्ता काजूच्या बिया आता बघा छोट्या छोट्या व्हायला लागल्या आहेत आणि हा मोहर काजूचा. हे बघा सगळ्या बिया तयार झाल्यात. तर 2-3 महिन्याभरात काजूच्या बिया काही ठिकाणी काजू झालेत, तयार पण झालेत. आता ह्या 15-20 दिवसात पण काजू तयार होतील आणि शिमग्यापर्यंत चांगल्या आपल्याला काजूच्या बिया मिळू शकतात. असं सर संध्याकाळची वेळ आहे. आता इथला मी फेरफटका मारण्यासाठी आलो इकडे. इथून पुढे आंबवलीचं गाव आहे. मित्रांनो आंब्याचा मोर बघा, हा बघा हा हापूस आंब्याचा मोर आहे. वरती बघू शकता. आणि ही घबीची नई म्हणजे घबीची नदी पावसाळ्यात ओसंडून वाहत असते. आता पाणी नाही आहे, सुकलेली आहे. आणि पावसाळ्यात खेकडी पकडण्यासाठी या नदीमध्ये मी 2-3 वेळा आलेलो आहे. त्याचे ब्लॉगसुद्धा माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर बघू शकता हे हापूस आंब्याला अशा प्रकारचा मोर एक बारीकसा आंबा आलेला आहे इथं बघा. हा बघा चिंटुकला आंबा आलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे हे बघा ही फुलं मला माहीत नाही, पण ही फुलं रानटी आहेत बहुतेक. हे बघा आता काही कोमेजलेत, हे कोमेजलेले आहेत. काही ठिकाणी चांगली चांगली फुलत आहेत सुद्धा. तर ह्या साईडनं आपल्याला अशा प्रकारची बरीच फुलं पाहायला मिळू शकतात. इथे सुद्धा ह्या साईडला सुद्धा फुलं आहेत. हे बघा ही बरीच फुलं आहेत. हे बघा हे बघा फुलं सगळीकडे आहेत, पुढपर्यंत गेलेली आहेत. बहुतेक मला वाटतं ही देवाच्या पूजेसाठी वापरत नसावी. अजूनपर्यंत मी कधी बघितली नव्हती, पण ह्या हंगामात ही फुलं खूप तयार होतात. त्या रोडच्या साईडनी पूर्ण फुलांचंच आहे सगळं. पुढं तिकडं पूर्ण सगळं भरलेलं आहे ते. तर संध्याकाळची वेळ आहे आणि पक्ष्यांचा आवाज किलबिलाटसुद्धा इकडे येत आहे. ही जी घबीची नदी आहे ना, हे बघा हे इकडून रोड आहे आणि पलीकडून म्हणजे ही डोंगर कपारीतून पूर्णपणे वाहत खाली येत असते. आणि पावसाळ्यात ह्या नदीचं पाणी एवढं स्वच्छ असतं ना, एक नंबर. त्याच्यावरती धरणसुद्धा आहे. आणि मधल्या भागापर्यंत 2-3 वर्षापूर्वी मी खेकडी पकडण्यासाठी गेलो होतो. ह्या पायपातूनच बाहेर येऊन पूर्णपणे वरपर्यंत गेलेलो.